आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे काव्यांजली। काव्यांजली, मला यातली 3 टोकन्स काढून दे। 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 27। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 12। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 3। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपरमार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? राधिका माळी। अच्छा राधिका, तू काय करतेस? 12वीत आहे। 12वीत आहेस? कुठली साइड? कॉमर्स। कॉमर्स। आणि कॉलेज? कन्या कॉलेज। कन्या कॉलेज। कन्या, बर, मग तिथे काय मुलींची कन्या शाळा ना ती? हो। बर, मग काय मुलं वगैरे येतात? नाही। का? मुलींची आहे ना ती। नाही, पण बाहेर वगैरे अशी फिरतात? हा। साताऱ्यात फिरतात? बर, मग त्याच्यावर तुम्ही सातारी टोला कसा काय लगावता? हो, लगावतो ना। कसा दाखवता हिसका? नको। नको अगं, महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना कळलं पाहिजे सातारच्या पोरी कशा आहेत ते। काय गंमत घडते अशी कधी? हा, घडते ना। बर, मग असा कुठला किस्सा तुला आज आम्हाला सांगायला आवडेल? एकदा मी कॉलेज सुटलं होतं आणि नेमके पेपर चालू होते, तेव्हा एक मुलगा माझ्या मैत्रिणीच्या मागा लागला हा. होता। खूप दिवस झालं मागा लागला होता। शेवट त्याला म्हटलं की तू शांत बस, पेट्रोल जास्त झालंय का तुला? पेट्रोल जास्त झालंय का तुला? होय रे, पेट्रोल जास्त झालंय मी तुला। मग काय? तो नाही आला तो। बर, म्हणजे त्याला कळलं की पेट्रोल महाग झालेलं आहे म्हणून, आणि मग त्याने त्याच्या खिशाचा विचार केला आणि तो यांच्या मागे लागला नाही। बरोबर? बघूयात, पण खिशाचा तू इथं विचार करू नकोस, कारण का तुला इथं पैसे लागणार नाहीयेत खरेदीला। पाहूयात तू कशी खरेदी करतेस, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? अनुसया पटेल। पटेल। बर, अमिषा पटेल आपल्या? कोणच नाही। कोणच नाही। बर, तुम्ही काय करता? गृहिणी आहे। गृहिणीचा आहात? बर, तुम्हाला कुठला किस्सा सांगायला आवडेल आम्हाला? आम्ही एकदा फिरायला गेलतो ना गोव्याला, म्हणजे आम्ही पॅराशूट मध्ये बसलेलो, तेव्हा मला खूपच भीती वाटते पॅराशूट मध्ये। मी म्हंटल मी नाही बसणार। मग जबरदस्तीने बसवलं आणि मग पुढे? खूपच भीती वाटत होती। पण मग आता सगळी भीती गेली आहे? हो। बरं, या राऊंड मध्ये अजिबात भीती बाळगायचं कारण नाहीये, कारण का हा राऊंड खूप सोपा असतो। खरेदीला कोणाबरोबर बाहेर जाता? सासू बरोबर। सासूंबरोबर? हा, मिस्टरांबरोबर। केव्हा तरी मिस्टरांसोबत, पण हे दोघेही तुम्हाला आज मदत करणार नाहीयेत। तुम्हाला एकटीला खरेदी करायची। पाहूया तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? तारा पटेल। पटेल? हा। ह्या पटेल, तुम्ही पटेल, आम्हाला कसं पटेल? तुम्ही कोण ते? तुम्ही कोण? मी त्याची सासू। सासूबाई? चुलत सासूबाई। चुलत सासूबाई। बर, मग तुम्हाला कुठला किस्सा सांगायला आवडेल? म्हणजे आम्ही राजस्थानला जैसलमेर मध्ये फिरायला गेलेलो। उंटावर बसायचं म्हटलं की आधी मजा आली, नंतर बसून चालायला लागलं तेव्हा खूप भीती वाटली। काय पटेलांना प्रॉब्लेम काय, मला तेच कळत नाही। यांना पॅराशूट मध्ये बसण्याची भीती वाटते, यांना उंटावर बसण्याची भीती वाटते। उंट चालायला लागला की भीती वाटते ना। हो का? म्हणजे काय होतं नक्की? धास्ती बसते अशी भीती हो वाटते। का? खूप भीती वाटते? हो। बर, मग खरेदी करताना कोणाला भीती वाटते? नाही वाटत, खरेदी करायला भीती वाटत। तुम्हाला भीती वाटणारच नाही? नाही। काकांना भीती वाटते? नाही वाटत। नाही वाटत? नाही। की आता किती खरेदी करून आणतात नाही वगैरे, वाटत। असं काही वाटत नाही? नाही वाटत। बरं, आता पण इथं काही अजिबात घाबरू नका, बिनधास्त खरेदी करा, पण लिमिट मध्ये करायची खरेदी, एवढं लक्षात ठेवा। पाहूया तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। थँक्यू। आपल्या 3 स्पर्धकांना मी आता आपल्या या सुपरमार्केट या राऊंड बद्दल सांगतोय। आपल्या या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे आणि या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 891 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30। चला करा सुरुवात, चला लवकर। 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूयात।
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. तारा पटेल यांनी केलेली खरेदी आहे 515 रुपयांची. त्यानंतर राधिका माळी हिनं केलेली खरेदी आहे 469 रुपयांची. आणि अनुसया पटेल यांनी केलेली खरेदी आहे 556 रुपयांची. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन भाभी. थँक्यू. आता काय हे साहित्य कोणाकोणाला वाटणार आहे? सासू म्हणजे जे वापरते प्रोडक्ट त्यांना देणार. सासू पण वापरतात? सासू जाऊ. हा, सासू जाऊ. हा आणि तुमचे हे हा मिस्टर ते पण वापरतात. म्हणजे मला काही चान्सच नाही, काय उरणारच नाहीये. असं बघूया जॅकपॉट राऊंडला तुम्ही काय जिंकताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. हा थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय आपल्या अंतिम जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता की या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिला डोळे येतात पण दिसत नाही. याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या टपळेताई आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या पटेल भाभी दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या समोर असलेल्या बाटलीतलं पाणी प्यायचंय, पण ते स्ट्रॉच्या साहाय्यानं. पण एक अट आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला हे पाणी पिताना स्ट्रॉला हात लावता येणार नाही. 1 मिनिटामध्ये जो सर्वाधिक पाणी पिईल तो असेल विजेता आणि त्याला मिळणार संधी चावी निवडण्याची. समजलं दोघींना? 1 मिनिट. हा तुमचा छोटूसा स्ट्रॉ आणि हा तुमचा सर्वात छोटा स्ट्रॉ. याला हात न लावता तुम्हाला पाणी प्यायचंय. तुम्ही बाटलीला पकडू शकता. समजलं? सगळेजण तयार? चला सुरुवात करूया. 3:30. चला. स्ट्रॉ जोडायला पाहिजे होता. साडे 3. आजच्या 1 मिनिट गेम मध्ये आपल्या टपळेताईंचा स्ट्रॉ मोडल्यामुळे त्यांना या फेरीतून बाद केलं जात आहे. त्यामुळे पटेल भाभींना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? भाभी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? माझा मिस्टरांचा फेवरेट कलर आहे. नक्की निवडा मग. पटेल भाभींनी लाल रंगाची चावी निवडलेली आहे, त्यामुळे टपळेताईंना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत पटेल भाभी, ज्यांना मिळालं कॉर्नफ्लेक्स. अभिनंदन. थँक्यू. काय नाराज झालाय? नाही. अजिबात नाही ना? बरं, तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या टपळेताई, त्यांना मिळालं साऊंड सिस्टीम. अभिनंदन. थँक्यू. हा, किती आनंद झालाय बघा. बोला आता काय बोलायचे ते. मी जस्ट आज पार्टिसिपेंट म्हणून भाग घेतला. म्हणजे जसं मी इतकं बघत नाही, पण आपलं आज माझं लक असं म्हणायचं. बर, म्हणजे लकवर विश्वास नसतो. पण आज बसला. तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिला डोळे येतात पण दिसत नाही? तुझं नाव? श्रद्धा. आणि उत्तर? घुबड. घुबड नाही. तुम्ही या. तुमचं नाव? विद्या. आणि उत्तर? सीताफळ. सीताफळ हे बरोबर उत्तर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.